मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता घरी येतो आणि मीराला विचारतो, काय ग, उद्याची परीक्षा काय असणार आहे ते अगोदर सांग. मग आता मीरा तो विषय टाळते आणि म्हणते, थांबा हां, मी तुमच्यासाठी अगोदर पाणी घेऊन येते. सत्या तिला अडवत म्हणतो, अगं सांग ना, 100% ही परीक्षा मी तर पास करणारच आहे. असा जातो आणि परीक्षा देऊन येतो. अगं सांग ना प्लीज. धूमकेतू, काय परीक्षा आहे ती? तेव्हा ती आता म्हणते, हो सांगते, पण त्या अगोदर तुम्ही मला ना वचन द्या. तेव्हा आता सत्या म्हणतो, हो दिलं वचन. मीरा म्हणते, हो ऐक तरी माझं, मी काय सांगते ते. मग आता मीरा म्हणते, ही परीक्षा तर तुम्हाला पास व्हावीच लागेल, कारण ही परीक्षा सत्या दादासाठी नाही तर तुमच्या बाबांसाठी आहे. त्याचवेळी आता सत्या तिचं बोलणं ऐकतच राहतो. तर दुसरीकडे रियाचे आई बाबा हे बाहेर चाललेले असतात. तेव्हा रिया विचारते, काय मग तुम्ही नक्की चाललात का? थांबला असता थोडा तर. तेव्हा खूप महत्त्वाचं काम असल्याचं तिचे बाबा म्हणतात. मग नंतर तो म्हणतो की कसं आहे ना, जावंच लागेल, कारण अख्खं आयुष्य पडलंय आपल्याला त्याला भेटण्यासाठी. आपण नेक्स्ट टाइम नक्कीच भेटू. त्याचवेळी तिची आई म्हणते की त्याला असं नको भेटायला बोलवू, मी काहीतरी फक्कड बेत करते आणि मगच बोलवू. त्याचवेळी रिया म्हणते, हे बघ तू नको बनवू काही, मी त्यालाच सांगेन बनवायला, कारण तो उत्तम शेफ आहे. त्याचवेळी आता तिची आई तिच्या बाबांना विचारते, पाहिलंस का, ही आत्ताच त्याची साईड घेऊन बोलायला लागली. मग आता ते म्हणतात, हो ना, बघ आता तूच. तेव्हा रिया एकदम शांत होऊन जाते. तर इकडे रवी हा आता रियाच्या घरी येत असतो. त्याच वेळी आता रियाच्या घराजवळ आल्यानंतर तो खूप घाबरलेला असतो. त्याचे हातपाय थरथर कापत असतात. आता एवढा मोठा बंगला पाहून तो लगेच आपलं शर्ट असं व्यवस्थित करतो. शर्टवर कुठे धूळ वगैरे तर नाही ना याचा तो विचार करतो आणि कशीबशी पुढे जाऊन खूप मोठ्या हिमतीने आता बेल वाजवतो. त्याचवेळी आता रिया पुढे येते आणि लगेच दरवाजा उघडते. तेव्हा तो जरा आता घाबरलेला असतो. तर रिया त्याच्याकडे पाहून हसते. मग आता तो आतमध्ये डोकावत असतो की हिचे आई बाबा समोर दिसत आहेत की नाही. मग आता ती विचारते, अरे झालं काय, बोल ना पटकन. मग आता तो म्हणतो, काही नाही, असं म्हणून तो अजूनही घाबरलेला असतो. त्याचवेळी ती म्हणते, रिलॅक्स, मॉम आणि डॅड हे दोघेही गेले आहेत, हे बघ त्यांची गाडी, असं म्हणून ती त्याला गाडी दाखवते. तो आता खूपच घाबरलेला असतो आणि ते दोघेही घरात नाही येत म्हटल्यावर जरा तो रिलॅक्स होतो. मग आता कम इनसाइड असं म्हणून ती त्याला आतमध्ये बोलवते. दुसरीकडे मीरा आता सत्याला सांगते, असं समजा तुम्हाला लोन काढायचंय आणि त्यासाठी तुम्हाला सासूबाईंची सही लागणार आहे. मग आता सत्याला मोठा धक्काच बसतो, ही अशी काय बोलतीये. तेव्हा आता मीरा म्हणते, आता तुम्ही जायचं आणि सही घेऊन यायची. तेव्हा मीरा त्याच्याकडे आता एक पेपर देते आणि पेनसुद्धा देते, पण सत्या आता न घेता नुसता हसतच राहतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ मी तिच्यासमोर कधीही हात पसरणार नाही आणि त्याचबरोबर मला कोणत्याही गोष्टीसाठी तिची गरज तर कधी आयुष्यात लागणार नाही. असं म्हणून आता सत्या हा लगेच मीराला तसा निर्णय सांगतो. त्यावेळी मीरा म्हणते, असं करून चालणार नाही, कारण आपल्याला आता आपला राग घालवायचा आहे, तुम्हाला कळतं का. अहो तो कमी केला तरच बाबांचं काम होईल, असं म्हणून मीरा त्याला समजावत असते. आणि नेमकं पंक्या हे सगळं बोलणं ऐकतो आणि मनातच विचार करू लागतो की हो अच्छा, म्हणजे सकाळी हे सगळं काही सुरू होतं का. असं म्हणून तो आता लगेच निरूपाला चुगली करण्याचं ठरवतो. इकडे आता मीरा म्हणते, अहो हीच तुमची परीक्षा असणार आहे, तुम्हाला कसं कळत नाही. त्यावेळी आता तो म्हणतो, तरीही हे बघ धूमकेतू, तू दुसरं काहीही काम सांग, परंतु मी हे काम करू शकत नाही. तर मीरा आता डोक्यालाच हात लावते. तर दुसरीकडे पंकज हा निरूपाच्या रूममध्ये जाऊन लगेच दार बंद करून घेतो आणि म्हणतो, मम्मा. तेव्हा निरूपा म्हणते, आता काय घोळ घातला, बोल पटकन. तर तो म्हणतो, काही घोळ घातला नाही, एक सॉलिड न्यूज माझ्याकडे आहे. तर इकडे रवी आता रियाच्या घरात देखील आलेला असतो आणि मग नंतर तो आता म्हणतो की एकदाचे गेले बाबा तुझे मम्मी पप्पा. तेव्हा ती विचारते, काय म्हणालास तू. तेव्हा तो म्हणतो, काही नाही ग, सहजच आपलं काहीतरी म्हणालो असं म्हणून तो विषय टाळतो. त्यानंतर आता ती त्याला पाणी देते. तेव्हा तो थँक्यू असं म्हणतो आणि एकदम रिलॅक्समध्ये बसतो. ती विचारते, तू काही आणलं नाहीस का. मग आता तो पेस्ट्रीज दाखवतो. त्याने 3 पेस्ट्रीज आणलेल्या असतात. मग आता तुझ्यासाठी नाही घेऊन आला का तू, असं आता रिया विचारते. तेव्हा तो आता म्हणतो, मला वाटलं की आपण दोघांनी एकच पेस्ट्री खावी म्हणून दोघांमध्ये एक. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे,
असं म्हणून तो आता त्या 2 ज्या पेस्ट्री असतात ना त्या अगोदर फ्रीजमध्ये ठेवायला सांगतो. तेव्हा ती लगेच त्या 2 पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवून येते आणि बाहेर आल्यानंतर त्याला चमचा दाखवते. तेव्हा त्याला वाटतं की दोघांमध्ये हिने एकच चमचा आणलाय, परंतु नंतर दुसरा चमचासुद्धा ती दाखवते. तर ते दोघेही हसतात. त्यानंतर रिया म्हणते, जंगलात वाघ नाही म्हटल्यानंतर आज सशाचा वाघ झालाय. त्यानंतर आता तो म्हणतो, हो असंच काहीसं. तेव्हा ती विचारते, सांग ना रवी, अरे खरंच सांग ना. म्हणजे मगाशी जेव्हा तू अटेन्शनमध्ये उभा होता तेव्हा तुला असं वाटलं होतं ना आतमध्ये माझे मम्मी पप्पा आहेत म्हणून, आणि तू खूप घाबरला होता बरोबर. तेव्हा तो म्हणतो, मी आणि त्यांना घाबरणार. असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि लगेच तिला जवळ खेचत म्हणतो, तुझा असा हात धरून सगळ्यांसमोर तुला घेऊन जाईल. तेव्हा ती आता खूपच गोड लाजते आणि म्हणते, फ्लर्ट करतोस का. त्यावेळी आता तो विचारतो, मग नको करू का. असं म्हणून तो आता तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती आता ती पेस्ट्री असते ना मध्ये अशी पकडते. मग दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग आता रिया ही त्याला पेस्ट्री भरवते. तेव्हा तो देखील रियाला आता पेस्ट्री भरवत असतो आणि दोघेही आता एकांतात असल्यामुळे खूपच खुश असतात. तर दुसरीकडे सत्य आता तिला विचारतो, पण तू हे मला सगळं काही का करायला सांगतीये. तेव्हा मीरा म्हणते, बाबा काय म्हणाले होते तुम्हाला आठवतंय ना. अहो कधी कधी परिस्थितीनुसार आपल्याला झुकावं लागतं आणि त्यामध्ये खरंच काही कमीपणा सुद्धा नसतो. तेव्हा सत्याला आता आठवतं की त्या दिवशी माझ्या बापाने मला सांगितलं होतं की खरंच कधी कधी परिस्थितीनुसार झुकावं लागतं. आपण कितीही मोठे असलो आणि आपण ठरवलं की कुणासमोर झुकायचं नाही, तरीही अशी परिस्थिती निर्माण होते ना बाळा, की तेव्हा आपल्याला झुकावं लागतं आणि मग आपलं आयुष्य साधं सरळ होतं आणि अगदी सोपं होऊन जातं. आपले खूप प्रश्न देखील सुटतात. ती त्याच्याकडे पेपर देते आणि मग नंतर त्याला म्हणते, जा आणि जिंकूनच या. तेव्हा तो त्या पेपरकडे आता पाहतच राहतो आणि मग नंतर मीराकडे देखील. दुसरीकडे निरूपा आता पंकजला विचारते, अरे काय सांगतोस तू, सांग ना पटकन. तेव्हा पंकज म्हणतो, हो सांगतो, पण 100 रुपये देशील का. त्याच वेळी आता ती म्हणते, अरे बावळट कुठला, तू तुझ्या मम्माकडनं 100 रुपये घेणार का बातमी देण्याचे. तेव्हा आता तो म्हणतो, नाही ग मम्मा, मला गरज आहे ना म्हणून तुझ्याकडून मागतोय मी पैसे, 200 पण चालतील हा. तेव्हा निरूपा रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा ती त्याच्या हातावर आता 100 रुपयाची नोट टेकवते आणि म्हणते, हे घे 100 रुपये, पण नक्की बातमी आहे ना. आता जर फसवलंस ना तर मग बघच. असं म्हणून रागातच ती त्याच्याकडे पाहते. तेव्हा आता पंकज लगेच ती बातमी सांगू लागतो. ते पाहून निरूपा आता हसू लागते. तेव्हा आता मम्मा अजिबात त्याला तू जिंकू देऊ नकोस असं आता पंकज म्हणतो. मग आता निरूपा म्हणते, बघच मी काय काय करते ते. असं म्हणून ती आता मीराचा जो काही प्लॅन असतो तो उधळवण्याचा ठरवते. तेव्हा ती आता म्हणते की बघतेच मी आता तो पनवती कसा जिंकतो ते. असं म्हणून ती आता तेथे असणारे पेन त्या गादीखाली लपवून ठेवते. त्याचबरोबर साड्या ह्या अस्ताव्यस्त करून ठेवते आणि म्हणते, ऑल डन. तेव्हा आता तो म्हणतो, हो. तेवढ्यातच सत्य आता तेथे निरूपाच्या रूमजवळ येतो आणि निरूपा दार उघड असं म्हणतो. तेव्हा आता निरूपा म्हणते, दार उघडच आहे, तू ये आतमध्ये. मग आता इकडे सत्या हा मीराकडे पाहतो. तर मीरा आता त्याला थम्सअप करते आणि आतमध्ये जायला सांगते. सत्या आता लगेच मीराच्या सांगण्यावरनं आतमध्ये सुद्धा जातो. तेव्हा तो आतमध्ये गेल्याबरोबर भामटा पंकज देखील तेथे उभा असतो आणि त्याचा प्लॅन उधळवण्यासाठी त्याने अगोदरच पूर्वतयारी सुद्धा करून ठेवलेली असते. मग आता निरूपा ही सत्याकडे पाहते आणि मनातच विचार करते, ये ये तुझ्याकडे बघतेच आता मी, आणि मी तुझीच वाट बघत होते. आता पंकजला पाहून सत्या चिडतो आणि विचारतो, काय रे तू काय करतोस इथे. त्यावेळी आता पंकज रागातच सत्याकडे पाहतो आणि निरूपा देखील. मग आता निरूपा लगेच पंकजची साईड घेऊन म्हणते, त्याला जिकडे जायचं आहे ना तो तिकडे जाईल, ही तर त्याच्या मम्माची खोली आहे. तेव्हा सत्य आता हसतो. मग आता त्यानंतर निरूपा विचारते, काय रे तुझं इथे काय काम आहे, आणि तेही तुझा बाप घरात नसताना. इकडे मीरा आता सगळं बोलणं ऐकत असते. तर आता सत्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग नंतर तो स्वतःशीच हसतो आणि म्हणतो, अगं माझं तुझ्याकडेच खूप मोठं काम आहे. मग आता निरूपा गालातच हसते आणि म्हणते की बापरे, अरे देवा देवा, सूर्य तर पश्चिमेला उगवला की काय.
त्यावेळी आता तो म्हणतो, ते काही नाही, गाडीसाठी जरा लोन काढायचं होतं आणि मग त्यासाठी मला या पेपरवर तुझ्या सह्या हव्या आहेत. आता पंकजने जसं सांगितलं होतं तसंच निरूपाला आठवतं आणि तिलाही समजतं की याच कारणासाठी तो इकडे आलाय, परंतु आता फक्त मीराने सांगितलंय म्हणून तो इकडे आला. त्यानंतर निरूपा म्हणते, बापरे, म्हणजे तू लोन काढणार का आता? खूप महत्त्वाचं काम आहे रे. आणि लोन तर मिळायलाच हवं, खूप महत्त्वाचं काम आहे, बरोबर ना? त्यावेळी आता ती लगेच पेन शोधू लागते. मग आता सत्या म्हणतो की अगं पेन आहे माझ्याकडे निरूपा, तू फक्त सही कर. हा निरूपा म्हणते, नाही बाबा, मी असा कोणत्याही पेनने अजिबात साईन करत नाही, कारण जरा गडबड झाली तर उगीच तूच गोत्यात येशील ना म्हणून. त्यावेळी नाही येणार गोत्यात असं सत्या म्हणतो. आता निरूपा लगेच आडेविडे घेऊ लागते, हे बरोबर सत्याला समजतं. त्यामुळे तो आता रागातच निरूपाकडे पाहतो. तर पंकज मात्र आता गालातच हसतो, कारण आता त्याला माहीत असतं की सत्या कशासाठी आलाय आणि अगोदरच त्याने निरूपाला पिन मारल्यामुळे आता खूप अवघड होऊन बसतं. त्यानंतर आता शोध बरं, कुठे अगोदर माझा पेन पडलाय ते शोध असं आता निरूपा म्हणते. तेव्हा सत्य आता हसतच विचारतो, मी शोधू का? मग आता निरूपा म्हणते, अरे बाबा, मी शोधलं असतं, परंतु माझं डोसकं ना खूप दुखायला लागले, त्यामुळे मी नाही शोधू शकत, तूच शोध आता. त्यानंतर ती आता बेडवर बसते आणि पंकजला म्हणते की जरा माझं डोसकं दाबून दे रे पंकज. तेव्हा पंकज हो असं म्हणतो आणि नेमके गादीखाली जिथे पेन ठेवलेले असतात ना तेथेच मुद्दाम ती बसते. तेव्हा तो आता डोकं चेपत असतो. त्याच वेळी आता निरूपाला पंकज विचारतो, काय ग मम्मा, बरं वाटते का तुला? तेव्हा मुद्दामच ती आता म्हणू लागते, नाही रे बाळा, नाही बरं वाटत अजून. त्यानंतर निरूपा आता म्हणते की अरे पेन शोध ना, पेपरवर सही करायची आहे ना. तेव्हा सत्या म्हणतो, हो शोधतो. तेव्हा आता बिचारा सत्या लगेच इकडे तिकडे तो पेन शोधू लागतो, मात्र त्याला पेन कुठेही सापडत नसतो. तर टेबल खाली जो ड्रॉवर असतो तेथे सुद्धा तो पेन शोधतो, परंतु त्याला सापडत नाही. म्हणून तो बाहेर मीराकडे पाहतो. तर मीरा आता खूपच उदास होते, कारण आता हे काय नवीन नाटक की स्वतःच्याच पेनने सही करणार. मीरा मनातच म्हणते, कारण सत्याचा राग जर अनावर झाला तर काही खरं नाही निरूपाचं, असं मीराला वाटत असतं. तर इकडे मीरा ही आता पंकजकडे पाहून हसत असते, कारण आता तिनेच ते पेन लपवलेले असतात. त्यानंतर इकडे सत्य हा खूप वेळ पेन शोधतो आणि मग नंतर मागे पाहत म्हणतो की पेन नाही आहे इथे. तेव्हा या कपड्यांच्या खाली असेल तिथे शोध ना मग, असं आता निरूपा म्हणते. त्यानंतर आता तू इथे साड्यांखाली शोध बरं, पेन आहे का, असं आता निरूपा म्हणते. तेव्हा सत्या तिथे शोधू लागतो आणि त्यानंतर गादीखाली सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच निरूपा आता त्याला म्हणते, ऐक ना, अरे एक काम कर, माझ्यासाठी जरा एक ग्लास पाणी घेऊन ये आणि त्याचबरोबर चांगलं ग्लाससुद्धा विसळून आण. त्यावेळी आता सत्या फक्त हसतो आणि लगेच पाणी आणण्यासाठी बाहेर जातो. तो बाहेर गेल्याबरोबरच इकडे पंकजला हसू आवरत नाही. तो आता लगेच मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, मम्मा, अगं काय त्याची फजिती करतीये तू? तेव्हा आता ते दोघेही एकमेकांच्या हातावर मात्र टाळ्या देतात. आता इकडे सत्य हा बाहेर येतो खरं, परंतु मीरा त्याला थम्सअप करते आणि अगदी शांत राहायचं असं सांगते. तेव्हा सत्या म्हणतो, हो, मी अगदी शांतच राहणार आहे. तेव्हा तो आता तेथून पाणी घेतो आणि आतमध्ये जातो. त्यानंतर आणि तो निरूपाकडे पाणी देतो आणि म्हणतो, पी आता पाणी, आणि पेन बघ ना कुठे असेल तर. त्याच वेळी आता निरूपा त्या पाण्याकडे पाहते आणि म्हणते, अरे अरे, याच्यात तर कचरा आहे तुझ्या या ग्लासमध्ये. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो, कारण त्याला माहीत असतं की ही ना मुद्दाम नाटकं करते आणि पंक्या इथे आहे म्हटल्यानंतर त्याने काहीतरी आता चुगली लावलीच असेल. त्यानंतर पंकज आता हातात ग्लास घेतो आणि म्हणतो, नाही ग मम्मा, त्याने ग्लास हा धुवूनच आणलाय, परंतु त्याच्या हातालाच घाण असेल तर तू तरी काय करणार आहे, बरोबर ना? बरं असू दे, नको पिऊ हे पाणी तू, असं म्हणून तो पाण्याचा ग्लास मुद्दामच तेथे ठेवतो. तर निरूपा पाणी सुद्धा पित नाही, फक्त नुसती आडेवेडे घेत असते आणि सत्याला नाही नाही ते काम सांगू लागते. त्यानंतर सत्याला पुन्हा एकदा त्रास देत निरूपा म्हणते, पुन्हा एकदा मला पाणी घेऊन ये. मग आता सत्या एकदम शांत राहतो आणि पुन्हा एकदा बाहेर किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो. तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते. खरं तर सत्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, परंतु आता तो फक्त मीरासाठी शांत राहतो. त्यानंतर निरूपा आता
लगेच म्हणते की अरे आता पाणी नको आहे मला, कारण माझी तहानच गेली. तेव्हा सत्याला अजूनच राग येतो, परंतु तो राग आता स्वतःचा खूप कंट्रोलमध्ये ठेवत असतो. कारण काहीही झालं तरी मला चिडायचं नाही, रागवायचं नाही, असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर आता मीराला काय करावं सुचत नाही, कारण सत्यामध्ये एवढे पेशन्स नाही आहेत हे मीराला माहीत असतं. परंतु कुठे ना कुठे त्याला सवय होऊन जाईल या गोष्टींची, असं तिला वाटत असतं. इकडे आता सत्या हा बाहेर मीराकडे पाहतो. त्यानंतर आता मीरा त्याला शांत राहायला सांगते. तेवढ्यातच सुधाकर राव हे तेथे येतात आणि सत्याकडे पाहत मीराला विचारतात, काय ग मीरा, हे काय चाललंय नक्की? तेव्हा आता ती म्हणू लागते, हो यांची परीक्षा चालली आहे, तेव्हा बघूया तरी काय चाललंय, असं सुधाकर राव म्हणतात. त्यानंतर सत्या आता एकदमच शांत असा उभा राहतो. काय करावं त्याला सुचत. निरूपाचं हे खोटारडं वागणं, त्याचबरोबर पंकजने तिला साथ देणं, हे अजिबात त्याला कसंच पटलेलं नसतं. त्यानंतर ती म्हणते, अरे नुसता बघत काय उभा राहिलास, या साड्यांच्या ढिगाऱ्याखाली शोध ना, पेन नक्की कुठे आहे ते. त्यावेळी तो म्हणतो, हो शोधतो मी. मग आता निरूपा म्हणते, शोधायला तर हवं, कारण तुला त्या पेपरवर सही करून हवी आहे ना. या सगळ्या साड्यांच्या घड्या घाल आणि मग पेन शोध. तेव्हा सत्याला आता आश्चर्याचा धक्का बसतो की ही मला साड्यांच्या घड्या घालायला सांगतेय. पण तो आता हसूनच वेळ मारून नेण्याचं ठरवतो. तर पंकज म्हणतो, अरे ये पुढे आणि घाल की साड्यांच्या घड्या. इकडे मीरा आणि सुधाकर रावांनी सुद्धा ते बोलणं आता ऐकलेलं असतं आणि त्यांनाही आता समजतं निरूपा उगीच आडेवेडे घेतीये. त्यानंतर आता निरूपा आतमध्ये विचारते, काय साड्यांच्या घड्या घालायला जमेल ना तुला? कारण बायकोना कधी ना कधी तुला कामाला लावलं असेलच ना. अरे आता तुझ्या बायकोने तुला एवढी मोठी कामं शिकवली आहेत म्हटल्यानंतर हे साधंसुधं असं काम तिने तुला शिकवलंच असेल ना, फक्त काय साड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. त्यानंतर सत्या आता आपला सर्व राग हा गिळून घेतो आणि त्यानंतर असा हसतो, म्हणतो की माझी बायको स्वतःचं काम स्वतःच करते आणि त्याचबरोबर घरातील सर्वांची कामंसुद्धा ती एकटीच करते. तेव्हा रागातच निरूपा विचारते, काय म्हणाला काय तू? कारण निरूपाला आता सत्याचं हेच बोलणं खूप झोंबलेलं असतं, कारण आता देविका काहीच काम करत नाही असं त्याचं म्हणणं असतं, असं तिला वाटतं आणि त्यामुळेच ती त्याच्यावर अजूनच चिडते आणि म्हणते की काय म्हणालास, पुन्हा म्हण. त्यावेळी आता सत्या एकदम गप्प होतो. त्यानंतर सत्या आता गप्प झालेलं असतो. मग त्यानंतर निरूपा पुन्हा एकदा त्याला उचकवण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, काय रे, काय म्हणालास काय तू? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, आपल्या सहजच असं म्हणालो. तेव्हा आता निरूपा म्हणते, अरे बोल ना. मग आता तो म्हणतो, काही नाही. ती म्हणते, मग घाल ना माझ्या साड्यांच्या घड्या. तेव्हा आता तो लगेच मनावर दगड ठेवून त्या साड्यांच्या घड्या घालू लागतो, कारण त्याला निरूपाकडून सही हवी असते. मग आता सर्व साड्यांच्या घड्या जेव्हा तो घालत असतो ना, तेव्हा मीराला खरं तर खूप वाईट वाटतं. पण तरीही सत्य आता आपला राग कंट्रोलमध्ये ठेवण्याचं ठरवतो. त्यावेळी निरूपा आता म्हणते की अरे तू एवढ्या साड्यांच्या घड्या घातल्या तरीही तुला तो पेन सापडला नाही का? हा पंकज देखील म्हणतो, हो ना, याला पेन सापडलाच नाही. तर सत्या म्हणतो, नाहीच इथे पेन, तर कुठून सापडणार? मग आता सुधाकर राव नुसते सत्याकडे पाहत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं, पण या क्षणी ते काही बोलू शकत नसतात, कारण मीरा ही सत्याची परीक्षा घेत असते. तर मीराला समजत असतं निरूपा आणि पंकज हे दोघेही एकत्र आहेत म्हटल्यावर हे सगळं मुद्दाम करतायत. त्यामुळे ती आता एकदम शांत राहते. काही वेळानंतर आता सत्या म्हणतो, काय करायचं, पेन तर नाही आहे इथे. मग आता निरूपा त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, मला असं वाटते पेन नसेलच माझ्याकडे. त्यावेळी आता सत्या म्हणतो, काय म्हणजे पेन नाही आहे का तुझ्याकडे? तेव्हा निरूपा म्हणते, नाही आहे माझ्याकडे पेन, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहून हसते. तर पंकजसुद्धा आता खिदी हसत असतो आणि सत्याला म्हणतो की पेनच नाही आहे. त्यावेळी सत्याला आता खूपच राग येतो, त्याचा राग आता अनावर होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जेव्हा सत्या हा रागातच रूममध्ये येतो ना, तेव्हा आता तेथे असणारी सर्व कपडे, टेबल वगैरे असतात, जे सामान असतं ते सगळं अस्ताव्यस्त करतो आणि आपला राग हा व्यक्त करत असतो. त्याच वेळी आता मीरा विचारते, काय हो, झालं का सगळं मनासारखं? अहो एवढा वेळ तुम्ही तग धरून होतात, मग अजून फक्त थोडा वेळ शांत राहिले असते तर काही बिघडलं असतं का? त्याच वेळी आता सत्या एकदम शांत होतो. तर मीरा आता त्याला समजावू लागते,
तेव्हा सुधाकर राव तेथे येत म्हणतात, मीरा बाळा त्याला काहीही बोलू नको, कारण स्वभावाला काही औषध नसतं. आता हे बघ, त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आता मीच उद्या जातो आणि ढवळेकर सरांची माफी मागतो. मग आता सत्या म्हणतो, हे बघ बाप, तू का माफी मागणार आहे? चूक मी केली आहे तर माफीसुद्धा मीच मागणार. त्यानंतर सत्या आणि त्याचबरोबर मीरा, सुधाकर राव हे तिघेही ढवळेकरच्या ऑफिसमध्ये जातात. खरं सत्य आता एकदम शांतपणे उभा राहत मान खाली घालून म्हणतो, माफ करा साहेब, हे पहा चूक माझ्याकडनं झाली, मला माफ करा. त्याच वेळी आता ढवळेकर माज असल्यासारखं पुढे येतो आणि म्हणतो की अशी नाही माफी मागायची, समजलं? खाली वाकायचं आणि माझे दोन्हीही पाय धरायचे आणि म्हणायचं आय एम सॉरी. तेव्हा ढवळेकर आता सत्यासमोर जाऊन उभा राहतो, तर सत्या खरंच खाली वाकून आपल्या बापाची पेन्शन मिळण्यासाठी त्याचे दोन्हीही पाय धरून माफी मागतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.